काय बेटा, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स, खालीलपैकी कोणते सेट्स एम्प्टी सेट आहेत ते सांगा म्हटले. दुसरा तुम्ही केलात ना तरी मी 2 मिनिटांमध्ये बाजूला तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो बेटा. लक्षात, इव्हन प्राईम नंबर कोण आहे? सर 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. कोण आहे बेटा सांगा बरं का? 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. पहिला काय म्हणले? इव्हन प्राईम नंबर. काय म्हणले बेटा? इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर कोण आहे सांगा बरं का? सर 2 आहे. म्हणजे ए बरोबर काय ते सांगा बेटा? 2. पुन्हा काय म्हणले बघा बघा बघा, सेट बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x - 1 बरोबर किती बेटा? 13. 7x बरोबर इकडला मायनस तिकडे जाऊन काय होतो रे? प्लस. 7x बरोबर काय येतो बेटा? 14. x बरोबर काय येतो? 14 भागिले 7. 7 × 7 7 × 14. x ची व्हॅल्यू काय येते? 2. म्हणजे b काय येते बेटा? 2. फ्रॉम 1 and 2. दोन्ही केसेस सांगा बरं का? सेम आहे. सेम असेल तर कोणता सेट आहे? इक्वल सेट आहे. हे झालं तुमचं. तिसरा वाला पहा बेटा, लक्ष द्या. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट? कोणते सेट? एम्प्टी म्हणजे काय? ज्याच्यात काहीच नाही त्याला काय म्हटलं जातं? एम्प्टी सेट. पहिला बघा काय म्हणते? पहिला सेट ए इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट. पहिला कर्ली ब्रॅकेट काढायला शिका. अक्कल येत नाही तुम्हाला? साधा कर्ली ब्रॅकेट काढताय ते लाज वाटतं तुमच्या जीवाला. तुमच्या कारण बाई येण्या काढायला आता लाज वाटते का जीवाला तुमच्या? हे नाही काय येते? काय येते ना तुम्हाला? कर्ली ब्रॅकेट काढताय ना? बायाचे चित्र काढतो बरंच. मॅडम पुढे चालली का मागे मॅडम चित्र काढतो वर्गात ते जमतंय. कर्ली ब्रॅकेट असं कस करतात मग ते? ब्रॅकेट हातात घालत असतील तेव्हा जमते. इज अ नॅचरल नंबर. काय बेटा? इज अ नॅचरल नंबर. कोणता नंबर? नॅचरल नंबर स्मॉलर दॅन किती रे? 0 पेक्षा खाली नॅचरल नंबर किती राहिले का रे? नाही. नॅचरल नंबरची सुरुवातच होते किती पासून? 1 पासून. हा कोणता सेट आहे सांगा बरं का? कोणता सेट आहे? एम्प्टी सेट. किंवा कसं लिहितात त्याला? ओके, कोणता सेट आहे? पहिला झाला एम्प्टी सेट. दुसरा बघा, बी काय आहे? x² बरोबर 0. आता बघा x² बरोबर 0. ह्याच्यामध्ये काय आलं? उत्तर 0 आलं. मग 0 आलं म्हणजे काय एम्प्टी सेट म्हणता येते का? नाही. कोणता सेट आहे सांगा? सिंगलटन सेट. कोणता सेट आहे? सिंगलटन सेट. लक्षात ठेवा. कोणता सेट आहे? सिंगलटन सेट. बी मध्ये किती आलं? 0. 0 असेल तर कोणता सेट? सिंगलटन. कोणता सेट? सिंगलटन. सिंगलटन सेट. कोणता सेट? सिंगलटन सेट. एनी प्रॉब्लेम? आणि एवढा सोप्याला तुम्ही घाबरला? अरे पुढचा बघा, सी. सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x - 2 = 0 आणि x काय आहे? नॅचरल नंबर आहे. काय आहे? नॅचरल. बघू आता 5x - 2 बरोबर काय येते बेटा? 0. 5x बरोबर काय येते सांगा? 2. इकडला मायनस तिकडे काय झालं? प्लस. x बरोबर काय सांगा? 2/5. आता मला सांगा 2/5 थोडंच नॅचरल नंबर आहे. 2/5 काय आहे? हा, व्हेरी गुड. काल शिकला वाटतं ना तुम्हाला मी? p/q च्या फॉर्म मध्ये असलं तर कोणते नंबर म्हणतात? किंवा त्याला इंटिजर्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? आठवतंय का? येस. आता मला सांगा ह्याच्यामध्ये आहे का? नाही. सी मध्ये काय ते सांगा? सर हा आमचा एम्प्टी सेट आहे. का बरं एम्प्टी सेट आहे? सर तिथं मध्ये काय बी आली हो. मध्ये काय बी आली म्हणजे कोणता सेट आहे बेटा? एम्प्टी सेट. कसं दाखवतात? किंवा असं दाखवतात किंवा कसं दाखवतात? फी. कसं दाखवतात? फी. एनी प्रॉब्लेम? 14 बघा. राईट द रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर फायनाइट और इनफायनाइट सेट. आता दिलेल्या पैकी खालचा कोणता सेट फायनाइट आहे कोणता इनफायनाइट आहे? फायनाइट कधी ओळखायचं? ज्याची संख्या संपते टर्मिनेट होत्या त्याला काय म्हटलं जातं? फायनाइट. आणि ज्याची संख्या संपत नाही त्याला काय म्हटलं जातं? इनफायनाइट. असं तर थोबाड इकडे बघा मोठा एन वर आहे. एन म्हणजे काय? नॅचरल नंबर. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पहिला बघा, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट इट स्टार्ट फ्रॉम 1 2 3 डॅश डॅश डॅश. पुन्हा काय येतं? नाही. एनी प्रॉब्लेम? थोडं मग काय नाही. आता बघा काय म्हणलं? आता ह्याला पहिल्यांदा आपल्याला सांगावं लागेल, लिहावं लागेल. का बेटा कसं लिहिणार सांगा बरं का? सर
ते लिहा की पहिल्याचे ह्या लिहिलो काय रे सर असं एक्स काढा की काढलो की असंच आहे की एक्स काढा की काढलो की काढलं तर काय करा सर त्याला दाखवा काय दाखवू रे सर इक्वल टू काय की नॅचरल नंबर असते कोणता नंबर असते पण नॅचरल नंबर किती पेक्षा कमी आहे तो 10 पेक्षा कमी आहे सर हा एक्स किती पेक्षा कमी आहे 10 पेक्षा कमी आहे आणि हा जो एक्स आहे हा कोणता नंबर आहे बेटा नॅचरल नंबर आहे कोणता नंबर आहे ठीक आहे बेटा मग ह्याला काय करू सर याला काय करायची काही गरजच नाही सर त्या ठिकाणी ऑलरेडी झालेला आहे काय म्हणायचं आपण की हा जो थोबाड 10 मोठा म्हणजे याचा अर्थ काय झालं एक्स हा किती पेक्षा कमी आहे 10 पेक्षा कमी किती पण असू शकते 1 2 3 4 5 6 7 8 9 काही असू शकतं मग काय म्हणायचं या ठिकाणी आपण सेट ए जो आहे काय बेटा सेट ए इज अ डॅश डॅश सेट फायनाइट सेट as it contains किती नंबर सेट अप टू 9 contains 9 एलिमेंट किती एलिमेंट बेटा 9 त्याला दुसरा शब्द काय मेंबर्स काय शब्द आहे मेंबर्स चला दुसरा बघा बी सेट बी इज अ सेट ऑफ ऑल y such that y is less than थोडं मोठं तिकडे आहे ना y is less than -1 आणि y हे काय आहे इंटिजर y हे काय आहे i म्हणजे काय इंटिजर इंटिजर काय असतात निगेटिव्ह असतात ना निगेटिव्ह असतात 0 असतो आणि काय असतो पॉझिटिव्ह हे सर्व इंटिजर्स असतात आता बघा या ठिकाणी बघा काय म्हणलं बेटा इंटिजर्स आता काय म्हणलं समजून घ्या बाणचं थोबाड कुणीकडे सांगा -1 आता मला प्रश्न विचारतो -1 मोठा आहे का -2 मोठा आहे करेक्ट मग इथं काय म्हणलं सांगा बरं का वायचं थोबाड कुणीकडे आहे सॉरी काय म्हणतात जे काही मोठी संख्या कोण आहे इथं कोण आहे -1 आता मग इंटिजर्स त्याच्यापासून इकडे चालू होतात का नाही बेटा होतात सांगा बरं का -2 -3 -4 -5 -6 हे मोजता येतात का नाही जर मोजता येत नसतील तर त्याला काय म्हणलं जातं सांगा इनफायनाइट सेट पण बी बरोबर काय करता येतं सर -2 -3 -4 डॅश 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 मग काय म्हणता येतं these numbers are not terminate किंवा does not end this element does not end होत नसतील तर त्याला काय म्हटलं जातं बघा सेट बी इज इन्फायनाइट सेट कोणता सेट बी इज कोणता सेट लवकर बोला इन्फायनाइट सेट काय इन्फायनाइट सेट आहे कारण त्या ठिकाणी काय म्हणलं we cannot count its element we cannot count its मोजू शकता नाही तर त्याला काय म्हणायचं इन्फायनाइट सेट काही प्रॉब्लेम इथपर्यंत कोणाला नाही बघा सेट ऑफ ऑल स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 9 इन युअर क्लास तुमच्या क्लास मधल्या 9वीच्या विद्यार्थ्यांचा सेट मोठा येतो का नाही येतो ना ये ना मोजायला मग कसं मुंडी हल्ल्याला येणार म्हणून फक्त हल्ल्याला मुंडी येणार म्हणून तुझ्या वर्गात किती विद्यार्थी माहिती आहे का नाही तुला माहिती आहे ना सर मोजता येत असेल तर कोणता सेट आहे हा आणि मोजता येत नसेल तर मग काय म्हणायचं सेट इज अ फायनाइट सेट का कारण वी कॅन काउंट नंबर ऑफ स्टुडंट इन स्टँडर्ड 9 आपण त्या ठिकाणी 9वी मध्ये विद्यार्थ्यांची संख्या काय करू शकतो बेटा मोजू शकतो काय करू शकतो बेटा मोजू शकतो कुणाची संख्या मोजू शकतो सांगा बरं का बेटा आपण कुणाची संख्या मोजू शकतो सांगा यस व्हेरी गुड सेट ऑफ पीपल लिव्हिंग इन विलेज गावामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या मोजू शकतो हो ह्याच्यावर राहते कशावर ग्रामपंचायत मध्ये राहते इलेक्ट्रिक वोटरवर राहते हा यस वी कॅन मेजर म्हणजे कोणता सेट आहे काय नाही डायरेक्ट म्हणायचं नंबर ऑफ पीपल इन द विलेज कॅन बी काउंटेड सो इट इज अ डॅश डॅश सेट फायनाइट सेट पुढे बघा सेट ऑफ ऑल ॲपरेटस युज्ड इन लॅबोरेटरी मधले सर्व ॲपरेटस मोजता येतात का येतात ना मोजायला कारण यादी राहते तिथं एक बी फुटला का मास्तर मध्ये भरपाई करून घेतो मग तुझ्या घरला येतो म्हणतो मास्तर नीट ठेव म्हणते काढला तिथं खाली म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मोजता येतात म्हणून तो कोणता सेट आहे सांगा बरं का बेटा फायनाइट सेट कोणता सेट आहे फायनाइट सेट कोणता सेट आहे सांगा बेटा फायनाइट सेट परत एकदा सांगा कोणता सेट आहे फायनाइट सेट कोणता सेट आहे बेटा फायनाइट सेट आहे होल नंबर 0 पासून कुठपर्यंत मग हे कोणता सेट आहे का वी कॅन नॉट काउंट ऑल द नंबर्स ठीक आहे It is an infinite set as we cannot count number of its element. Rational number हे पण infinite आहे.
नंबर तर माहित आहेत आपल्याला, पण ते कसे बेटा इन्फायनाइट आहेत. त्यामुळे सांगा हे काय आहे. आता काय आहे, कोणता सेट आहे इन्फायनाइट. व्हेरी गुड. सोपं का अवघड आहे सांगा बरं काय. फक्त इथं अवघड काय जाणार लिहायची पद्धत तुम्हाला एकदा दोनदा तीनदा बघून लिहिलो तसं का त्या ठिकाणी यायला लागतं. ठीक आहे. आता लिहून घेतो का पहिला कम्प्लीट करतो एवढं. चला एवढा टॉपिक पहिला सर्वांनी फास्ट मध्ये कम्प्लीट करा. कुठून चालू आहे रे आपला हा का तिसरा का चौथा. ठीक आहे. ज्याचं तिसऱ्यापासून असेल त्याने तिसरं करा, ज्याचं चौथ्यापासून आहे त्याने चौथं करा. ठीक आहे.